उधवा ग्रामपंचायत अंतर्गत एक चांगला सामुदायिक विवाह आयोजित केलेला होता आणि तो कुठेतरी संपन्न झालेला आहे। तर आपले ग्रामसेवक आहे, आपण त्यांच्याकडून विचारणा करू हे काय कोणत्या संदर्भात आपण राबवले होते। आम्ही ग्रामपंचायत उधवा मार्फत आणि ग्रामकोष समिती उधवा गांधीनगर सागरसेत यांच्यामार्फत आम्ही सामूहिक विवाह कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमासाठी आमच्या उधवा गावातील एकूण 22 जोडप्यांनी याचा लाभ घेतलेला आहे। अशा जोडप्यांना तुम्ही काय काय भेटवस्तू दिलीत? आम्ही ग्रामपंचायत उधवा आणि ग्रामकोष समिती यांच्यामार्फत त्यांना लागणारी संसार उपयोगी भांडी हे आम्ही त्यांना दिलेली आहेत आणि त्यांच्यासाठी जो लागणारा जो सर्व खर्च हा आम्ही ग्रामपंचायत मार्फत केलेला आहे। जोडप्यांचा टार्गेट एवढाच होता की अपेक्षित जास्त? आम्हाला अपेक्षा जास्त होते परंतु आम्हाला कमी मिळाली। मग असाच कार्यक्रम दरवर्षी घेणार आहात का याच वर्षी? आमची इच्छा तर दरवर्षी घेण्याचं आहे परंतु जोडपी मिळाली तर घेऊ आम्ही। त्याचबरोबर आपल्यासोबत सदस्य पण आहेत आणि सरपंच मॅडम आहेत। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे त्यांनी योगदान दिलेलं आहे या सर्वांनी। आपण त्याचबरोबर एक सदस्य आहे ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय बोलणार आपण? या कार्यक्रमाच्या नुसार अजून जेवढ्यात जास्त देशांतर्गत काम करायचा प्रयत्न करू ग्रामपंचायतमार्फत। जेवढे जास्त शक्य होईल त्या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करू पेशामार्फत। आपली जी आदिवासी संस्कृती आहे, रूढी परंपरा आहे, ते समोर आणण्याचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, टिकवण्याचं कार्य करू। ही जी ग्रामपंचायत जेवढे का गावं आहेत यांच्या मिळून होती का फक्त ठराविक होती? ग्रामपंचायत उधवामार्फत त्यामध्ये येणारे 3 गावं, पेसा गावं उधवा, गांधीनगर आणि सागरसेत, यामधून 22 जोडपांची आज लग्न सोहळा करण्यात आला। त्याचबरोबर एक महिला पण आहे, आपण सदस्य आहेत त्या, आपण त्याची मॅडम काय बोलणार? आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जर आपल्याला सांस्कृतिक जर कार्यक्रम करता येत असेल तर आपण नक्कीच करणार ते। आणि यावर्षी नाही तर पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला जर तयार झालं सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी तर नक्कीच आपण ते करूया, सगळ्याचा साथ असेल तर। आपण बघू शकता इथे सदस्य सर्वात जास्त दिसतात ते लेडीज आहेत आणि उधवा ग्रामपंचायतनी उत्तम कार्यक्रम आयोजित करून ते योग्यरित्या राबवल्यात। ग्रामसेवक, सदस्य, सरपंच मॅडम यांनी कार्यक्रम उत्तम पद्धतीने राबवलेला आहे। आजच्या युगात विवाह करणे हे आदिवासी गरीब समाजाची चिंतेची बाब असून अत्यंत अल्प खर्चात विवाह करणे काळाची गरज आहे। तलासरी उधवा ग्रामपंचायतीच्या तर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून जोडप्यांचे लग्न लावून समाजातील सर्व चालीरीतीनुसार एक आदर्श विवाह सोहळा पार पडला। उधवा ग्रामपंचायतीच्या तर्फे काल 30 एप्रिलला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये अनेक वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत 22 जोडप्यांनी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश केला। पालघर जिल्ह्यातील उधवा गावात 3 पेसामेण आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक सामूहिक लग्न समारंभ आदिवासी परंपरेनुसार अत्यंत उत्साही आणि अनुशासित वातावरणात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विनोद निकोले उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विनोद निकोले यांनी आपल्या भाषणात गावकऱ्यांच्या एकोप्याचे आणि ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले। अशा उपक्रमामुळे गावात बंधुभाव वाढून सामाजिक सखोला बळकट होतो असे सांगून त्यांनी भविष्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले। विशेष म्हणजे आमदार स्वतः मंडपात उपस्थित राहून वधू वरांवर अक्षता टाकत आशीर्वाद दिले। ग्रामपंचायतीमार्फत नवदाम्पत्यांना संसार उपयोगी हंडा, कळशी व इतर भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या। उधवा ग्रामपंचायतीचे डॉक्टर असोसिएशन तर्फे प्रत्येक जोडप्याला हंडा, कळशी भेट देण्यात आली। ग्रामपंचायत उपसरपंच अशोक दांडेकर यांनी प्रत्येकी एक साडी, तर जिल्हा परिषद सदस्य अक्षय दवनेकर यांनी प्रत्येक जोडप्याला एक घड्याळ म्हणून भेट दिली। या कार्यक्रमासाठी मुख्य आरोग्य केंद्राची टीम देखील हजर होती। पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेल्या या सामूहिक लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। ग्रामपंचायत सरपंच निर्मला फरले, ग्रामसेवक
नैनेश तांडेल यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन सुरळीतपणे पार पाडत एक सामाजिक उपक्रम यशस्वी केला. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने नवविवाहित जोडप्यांना मंगलमय आशीर्वाद देण्यात आले. मंगलमय आशीर्वाद यावेळी देण्यात आले. न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, उधवा. ग्रामपंचायतच्या माध्यमातून पेशांतर्गत हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नियोजन खूपच सुंदर असं नियोजन केलेलं आहे. या लग्न सोहळ्यासाठी, सामुदायिक लग्न सोहळ्यासाठी उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, सर्वांची नावं अगोदर घेतले, सर्वांची ओळख आहे. सर्व सन्माननीय आदरणीय सर्व मान्यवर सदस्य आणि या ठिकाणी ज्यांच्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत असे सर्वच वधूवरांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आत्ताच मनोगतामध्ये व्यक्त केलं त्यांनी, सर नाव का आपलं, हां, चौरे साहेबांनी आत्ताच त्यांच्या मनोगतामध्ये किंवा सूत्रसंचालनामध्ये त्यांनी व्यक्त केलं की आपण या लग्न सोहळ्यामध्ये खूप अवाढव्य खर्च करतो आणि ते खरंही आहे. आपण कधी कधी आपले प्रेस्टीज, आपलं रेप्युटेशन बनवतो की शेजारच्याने 10 लाख खर्च केला तर मी 20 लाख खर्च करणार. अशा प्रकारची पण मानसिकता आपल्यामध्ये आहे. मला वाटतं आपण हे करू नये. आपण कुठे ना कुठे रोजगारावर जातो, एखाद्या कंपनीमध्ये कामावर जातो, आपल्याला तुटपुंज रोजगार मिळतो. काही आपण आपल्या ह्या भागातले काही कामानिमित्ताने स्थलांतरसुद्धा होतं आणि आपण थोडीफार पुंजी आपण घेऊन येतो आणि ह्या सर्व लग्नाच्या ह्याच्यामध्ये आपण खर्च करून टाकतो. तर मला वाटतं अशा पद्धतीचे कार्यक्रम हे सर्वच ग्रामपंचायतीने केले पाहिजेत. 2 वर्षापूर्वी आशागड ग्रामपंचायतने अशाच पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या ठिकाणी मी दुसऱ्यांदा आलो उधवा ग्रामपंचायतच्या या सामुदायिक लग्न सोहळ्यामध्ये. इतर ठिकाणी मी गेलो तर नक्कीच आपल्या ह्या ग्रामपंचायतचे आदर्श देईन, सजेस्ट करेन की उधवा ग्रामपंचायत, आशागडपर्यंत इतर ग्रामपंचायतने ज्या पद्धतीने, मला वाटतं मागच्या वर्षी सवणे ग्रामपंचायत त्यांनी असा पद्धतीचा कार्यक्रम घेतला होता. असा कार्यक्रम ग्रामपंचायतने घेतला आणि आपला जो काही पैशाच्या माध्यमातून जी काही रक्कम आहे त्यात थोडेफार जर खर्च केले तर आपल्या या गावातील किंवा आपल्या ग्रामपंचायतमधील ज्यांची कधी ऐपत नसते की एवढा खर्च आपण करू शकतो, अशा वेळेस जेव्हा ग्रामपंचायत पुढाकार घेते तर आपल्या या लोकांना एक हातभार लागतो, एक त्यांना एक सहकार्य मिळते. सहकार्याची भूमिका ही ग्रामपंचायत घेत असते. खरं म्हणजे आता इथे आपल्या माता आहेत, काय म्हणता मग, धवलेरी, ह्या आपल्या भगिनी आहेत, माता आहेत. आपली संस्कृती ही खरंच वेगळी आहे. आपली ओळखच आपली संस्कृती आहे. मी असं म्हणेन नाही, स्टेजवर सर्वच आहोत आपण, आपल्यासमोर हा विषय नाही, जातपात वगैरे हा विषय आपल्यासमोर नाही, परंतु एक आदिवासीचं आपलं कल्चर एक वेगळं आहे. आपण जो ब्राह्मण असतो त्याच्यावर फारसे आपण डिपेंड नाही. लग्न म्हणा, आपलं दिवस कार्य म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम आपला असेल तर आपण ती व्यवस्था ऑलरेडी पूर्वीपासून केलेली आहे. म्हणजे ब्राह्मण कधीतरी येईल त्याची वाट बघू असं काय नाही. तर आपण एक वेगळी संस्कृती आहे आणि आपण त्याच्यावर डिपेंड आहे, आपण करतो. आज ब्राह्मण इथे लग्न लावण्यासाठी नाही आले, पण आमच्या धवलेरी भगिनी आहेत ना, त्या लग्न लावणार आणि ही संस्कृती आपण जपली पाहिजे. ज्या धवलेरी आहेत त्यांना माझी विनंती आहे, आताच एक जण उठले, तिचा मोबाईल खाली पडला होता. हां, म्हणजे आपण खूप पुढे गेलेलो आहोत असं काय नाही, परंतु ह्या तुमच्याकडे जे धवलेरीचे लग्न लावायचे आहे ते आता नवीन काही आहेत त्यांना पण तुम्ही द्या, बरोबर की नाही. म्हणजे ती संस्कृती आपल्याला पुढे चालवता येईल. नाही तर तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका, ती इतर आहेत त्यांना पण दिली पाहिजे आणि आपण पुढे जाऊया. जास्त वेळ घेणार नाही. पुन्हा सर्वांनाच, वधूवरांना सुद्धा आणि इथे जमले त्यांचे सर्व जे कुटुंबीय आले आहेत, सर्व सगळे सोयरेले आहेत, सर्वांनाच या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.